जीवन नुसतं जगायचं नसतं, त्याला सजवायचं असतं. आणि सजवताना एकच लक्षात ठेवायचं असतं, सजवायला कोणीतरी हवं असतं. प्रेम नुसतं करायचं नसतं, तर ते टिकवायचं असतं. आणि टिकवायलासुद्धा प्रेम करणारं कोणीतरी हवं असतं. या चारोळीप्रमाणे या कथाभागातील मनोहर आणि सुमन यांच्यामध्ये जी प्रेमाची कळी खुलायला सुरुवात झाली आहे, त्यामध्ये सुमनने स्वतः धाडशी बनत आपल्या मनातील विचार थेट मनोहरसमोर ठेवले आहेत. आणि आपल्या आयुष्यभराच्या वेदना, एकाकीपण याला आयुष्याच्या अखेरीस कोणाच तरी आधार मिळाल्यामुळे आपण या वेदना भविष्यकाळासाठी विसरून जाऊ शकू, असा तिचा प्रामाणिक विचार आहे. तर मनोहरलासुद्धा सुमनबद्दल आकर्षण वाटते, परंतु कुटुंब, समाज, मुलंबाळं यांचा विचार करून तो थोडा मागे सरकतो आहे, कचरतो आहे. काय होईल बरं? त्या दोघांची प्रेमाची कळी खुलणार आहे का? जाणून घेऊया आजच्या कथाभागातून. नक्की या कथेला भेट द्या आणि जाणून घ्या मनोहर आणि सुमनची मनस्थिती.